मला सर्वांनी विचारलं की कोल्हापूरला खूप जास्त पाऊस आहे का? मला कोल्हापूरला यायचं आहे किंवा महालक्ष्मीला यायचं आहे. तर थोडं थांबूनच जा, कारण पाऊस इतका जास्त आहे की तुम्हाला छत्री, रेनकोट, जर्किन, रिक्षा हे सगळं वापरून देखील नकोसं होईल एवढा पाऊस आहे. हा पाऊस आत्ता एक 8-10 दिवस तरी अजून एवढाच राहील असं वाटतंय आणि नंतर थोडा कमी येईल. आमच्या पण इथे म्हणजे मी जिथं राहते तिथं पण खूप जास्त पावसाचा म्हणजे पाण्याचा आत्ता त्रास होत आहे. कसा की चिकचिक आहे बाहेर किंवा बाहेर जास्त जायला नकोसं वाटतं. गेलो तरी आपण किती कव्हर करणार ना स्वतःला, की रेनकोट, छत्री यातनं सुद्धा कव्हर होत नाहीये. आणि कार असलेल्यांची गोष्ट वेगळी आहे, थोडीशी कमी भिजायला होतं. पण आपल्याला टू व्हीलरवर म्हटलं की खूप आणि एस टीचा, रिक्षेचा प्रवास तर या दिवसात खरंच नकोसा वाटतो. असं वाटतं एक तर घरात बसावं किंवा मग बाहेर जाताना पाऊस नसावा. एकच एवढा वीक पॉइंट आहे पावसाळ्यात. पावसाळा घरात बसून किंवा फिरायला जायला खरं तर खूप छान वाटतो. गरम भजी, चहा याच्या रील आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्यालाही वाटतं किती सुंदर पावसाळा आहे. साताऱ्याकडचा पावसाळा तर खरंच बघण्यासारखा असतो. कास पठार, महाबळेश्वर, यवतेश्वर. मात्र हो, पाण्याशी आपण कधी खेळ करायचा नाही, म्हणजेच पाण्याच्या जास्त आत जायचं नाही किंवा जिथं लिहिलेलं असतं ना की या ठिकाणी जाऊ नका, सावधान पावसापासून किंवा पूर येण्यापासून. झरे, धबधबे या ठिकाणी आत्ता खूप लोक जातात आणि खरंच गेलंही पाहिजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. पण निसर्गाशी खेळू नका की या दिवसामध्ये तुम्ही समुद्राकडे जाल तर समुद्राच्या आतमध्ये उतरणं. जिथं जिथं नियम लिहिलेले आहेत तर सरकारनं आपल्या फायद्यासाठी लिहिलेले आहेत. नंतर मग बघून पश्चाताप होतो की अख्खी फॅमिली गेली किंवा कार वाहून गेली. बरेच असे व्हिडिओ डोळ्यासमोर येतात. म्हणून आज मला तुम्हाला हे सांगावंसं वाटलं. पावसाची मजा ही घरात बसून किंवा कामावर जाता येता जेवढा दिसेल तेवढीच घ्या. कारण मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे आपण व्हिडिओतून बघतो किंवा तुम्ही पण असाल तर रस्त्याने चालणं मुश्किल असतं. इतक्या या पावसामध्ये दंगामस्ती करण्यापेक्षा कामास काम ठेवावं आणि घरातून निसर्गाचा आनंद घ्यावा. अन्यथा मग त्याचे दुष्परिणाम होतात. रात्रीचं सगळं किचन असं क्लीन केलं की आपल्याला बरं वाटतं आणि नंतर मग चला असा मस्तपैकी कट्टा आवरलाय ओवी मॅडमनी आणि मी पण थोडीशी हेल्प केली. आणि आता थोडा ना मला काय आज क्रेविंग झालं बघा, की खवा भाजून खायचा. खवा साखर थोडासा भाजायचा, म्हणजे खूप ब्राऊन नाही करायचा, थोडासा भाजायचा आणि खायचा. असं आम्हाला तिघांना पण आवडतो आणि बेलाला पण आवडतं. हो, बेलाला आवडतो. बेला, हा बेलाला, ओ लागतोय नको, बेलाला आवडतो. हा, आणि मग आता खवा खातो मस्तपैकी. बेला खव्यासाठी आली आहे ना खास. देते 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 हा देते. इथं खवा पाहिजे होता तिला. तर चला मी आता खवा भाजते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. नाईट ड्रेस घातलाय, सॉरी, कारण मला रात्रीचं नाही आवडत, गाऊन किंवा नाईट ड्रेसच असतो. तर चला आता खवा भाजतो, खातो आणि दोघी पण, आखी पण. आणि आता झोपतो, झोपायची वेळ झाली. ब्रश करायचा, स्किन केअर वगैरे मी काही करत नाही, फक्त चेहरा धुतलेला असतो बास. तर चला बाय.